सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहिलं तर काय दिसतं? अगदी बरोबर, एकच मोठी खिचडी. एकेकाळी ना इथे विचारांची भक्कम लढाई असायची. पण आता आता आघाड्या आणि पक्ष इतक्या वेगाने बदलत आहेत की सामान्य माणसाला अक्षरशः भोवळ यावी. आज जो नेता एका पक्षाच्या मंचावर दिसतो तो दुसऱ्या दिवशी वेगळ्याच पक्षाचा झेंडा हातात घेऊन मिरवताना दिसतो. या संपूर्ण राजकीय दलदलीमध्ये दोन अत्यंत विरुद्ध टोकं पाहायला मिळतात. एका बाजूला स्वतःच्या फायद्यासाठी सतत पक्षांतर करणारे नेते आणि दुसऱ्या बाजूला संकटातही पक्षाशी एकनिष्ठ राहणारे नेते. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच रोमांचक आणि थोड्याशा गोंधळून टाकणाऱ्या राजकीय वास्तवाचा वेध घेणार आहोत. आता हे एक विधान पहा. येथे ना कोणती विचारधारा उरली आहे ना कोणती निष्ठा. कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हे सांगणे कठीण झाले आहे. हे किती खरं आहे ना? विचारधारेचा हा अभाव मतदारांना पूर्णपणे गोंधळात टाकतो. आपला नेता नक्की कोणत्या बाजूला आहे हेच जर समजत नसेल तर लोकशाहीत मतदानाचा अर्थ तरी काय उरतो? याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. सत्ता आणि निष्ठा यातील हा संघर्ष नेमका कसा सुरू आहे ते अगदी पुराव्यांसह समजून घेऊया. तर आज आपण नेमकं काय पाहणार आहोत? 1. राजकारणाची सद्यस्थिती. 2. सर्वात जास्त वेळा पक्ष बदलणारे नेते. 3. संकटातही पक्षाशी प्रामाणिक असणारे निष्ठावंत. आणि 4. विचारधारा विरुद्ध सत्ता. अगदी तटस्थपणे आपण या दोन्ही बाजूंचं विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून आजच्या लोकशाहीचं चित्र अधिक स्पष्ट होईल. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. पक्ष बदलणारे नेते. राजकारणातले असे चेहरे ज्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी वारंवार पक्षांतर करणे हाच मार्ग निवडला आहे. आता हा आकडा पहा. 6. होय, 6 वेळा. हा आकडा आहे माजी मंत्री सुरेश जैन यांनी बदललेल्या पक्षांचा. विचार करा, 1980 मध्ये काँग्रेसपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. मग समाजवादी काँग्रेस, शरदचंद्र सिन्हा गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी. अक्षरशः वेगवेगळ्या पक्षांमधून ते फिरत राहिले. गंमत म्हणजे अनेक जण मजेत असंही म्हणतात की पक्षांतर बंदीचा कायदा ना कदाचित सुरेश जैन यांना डोळ्यासमोर ठेवूनच बनवला गेला असावा. हा आकडा या सत्तेच्या राजकारणाची एक सर्वोच्च सीमाच दाखवून देतो. आता आपण नारायण राणे यांच्या प्रवासावर नजर टाकूया. शाखा प्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा शिवसेनेतील त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. पण मग 2005 मध्ये त्यांनी काँग्रेस जवळ केली. तिथे साहजिकच मुख्यमंत्री पदाची अपेक्षा होती, पण पदरात पडलं फक्त मंत्रीपद. पुढे त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला आणि शेवटी 2019 मध्ये तो पक्ष थेट भाजपामध्ये विलीन केला. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या एखाद्या नेत्याने इतक्या वेळा पक्ष बदलणे हे भारतीय राजकारणात खरंच खूप दुर्मिळ मानलं जातं. याच रांगेत दुसरा एक खूप मोठं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं. त्यांचा प्रवासही शिवसेनेपासूनच सुरू झाला, पण 1991 मध्ये नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांनी थेट शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा भुजबळ साहजिकच त्यांच्यासोबत गेले. आणि आता अलीकडचीच गोष्ट घ्या, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी थेट अजित पवार गटाची साथ धरली. सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी दिशा कशी बदलायची याचं एक अगदी उत्तम उदाहरण म्हणता येईल. आता हा आणखी एक रंजक आकडा 9. काही नेत्यांसाठी पक्ष कोणताही असो त्यांचा विजय एकदम फिक्स असतो. कालिदास कोळंबकर यांचं उदाहरण घ्या ना, सलग 9 टर्म आमदार. विचार करा, त्यांची आमदारकी नेहमी कॉन्स्टंट राहिली, पण पक्ष मात्र सतत बदलत राहिले. आधी शिवसेना, त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपा. विजयाची खात्री असली की पक्षाच्या विचारधारेला कसं दुय्यम स्थान मिळतं हे यावरून अगदी लख्खपणे समोर येतं. हा पक्षांतराचा आलेख जर आपण नीट पाहिला तर लक्षात येईल की हे प्रमाण किती अफाट आहे. सुरेश जैन 6 वेळा, विधान परिषदेचा उपसभापती नीलम गोरे 5 वेळा, ज्यांनी भारीप, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता शिवसेनेचा शिंदे गट असा मोठा प्रवास केला. सोबतच उदयनराजे भोसले यांचंही नाव आहे, ज्यांनी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असे 4 वेळा पक्षांतर केले. हे आकडे काय सांगतात ते हेच अधोरेखित करतात की अनेकदा विचारधारेपेक्षा वैयक्तिक राजकीय सोयीला जास्त महत्त्व दिलं जातं. पण थांबा, नाण्याला दुसरी बाजूही असतेच. आपल्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत संकटातही पक्षाशी एकनिष्ठ राहणारे नेते. या राजकीय गोंधळातील काही रॉक सॉलिड अपवाद. या 2 गटांमधला मूळ फरक नेमका काय आहे? खूप सोपं आहे. पक्षांतर करणारा नेता तिकीट किंवा मंत्रिपद नाकारलं की लगेच दुसरा पर्याय शोधायला मोकळा होतो. याउलट जो निष्ठावंत नेता असतो तो तिकीट आणि महत्त्वाची पदे नाकारूनही पक्षासोबत अगदी ठामपणे उभा राहतो.
चला, अशाच एका महत्त्वाच्या नेत्याचं उदाहरण आपण पाहूया, ज्याने सत्तेविना राहणं पसंत केलं पण आपला मूळ पक्ष सोडला नाही. विनोद तावडे यांचं हे उदाहरण पहा. हे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एका निष्ठेची परीक्षाच होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकेकाळचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या तावडेंना चक्क आमदारकीचं तिकीटच नाकारण्यात आलं. मंत्रिपद तर दूरच राहिलं. साहजिकच ते नाराज असल्याच्या आणि पक्ष सोडणार असल्याच्या जोरदार चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. पण त्यांनी पक्ष बदलला नाही आणि या निष्ठेचं फळ म्हणून पुढे त्यांना थेट भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आलं. राजकारणात संयम आणि निष्ठा शेवटी कशी कामी येते हे यातून नक्कीच शिकण्यासारखं आहे. आता हे पहा, जेव्हा एखादा पक्षच दुभंगतो ना, तेव्हा निष्ठा टिकवणं सर्वात अवघड काम असतं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीमुळे चक्क जेलची हवा खावी लागूनही संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. तिकडे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर सत्तेची सगळी गणितं बाजूला ठेवून जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. इथे सत्तेपेक्षा आपल्या नेतृत्वावरील विश्वास खूप मोठा ठरला. या सगळ्यामध्ये एक अत्यंत टोकदार आणि तसं दुर्मिळ उदाहरण म्हणजे अनिल देशमुख यांचं. महाविकास आघाडीच्या काळात ते राज्याचे गृहमंत्री होते, पण त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि पुढे तुरुंगवासही भोगावा लागला. असं म्हटलं जातं की या सर्व कचाट्यातून सुटण्यासाठी त्यांना पक्ष बदलण्याची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी या ऑफर्स धुडकावून लावल्या आणि तुरुंगात जाणं पसंत केलं. मात्र शरद पवारांची साथ काही सोडली नाही. निष्ठेचं हे एक खरंच खूप वेगळं आणि लक्षवेधी उदाहरण आहे. विरोधी बाकावर बसूनही निष्ठा टिकवणारे असे आणखी काही शिलेदार आहेत, ज्यांचा उल्लेख इथे व्हायलाच हवा. काँग्रेसची राज्यातली स्थिती खालावत असतानाही बाळासाहेब थोरात गेली 40 वर्षे एकाच पक्षात आहेत. 2019मधील स्वतःचा पराभव आणि राजकीय पुनर्वसनात झालेला मोठा विलंब असूनही पंकजा मुंडे यांनी भाजपच सोडला नाही आणि 1995 पासून भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन त्यांनीही अनेक वर्षे सत्तेबाहेर राहूनही पक्षाशी एकनिष्ठ राहणंच पसंत केलं. आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे येऊया. विचारधारा विरुद्ध सत्ता, एक व्यापक संघर्ष. या सगळ्याचा आपल्या लोकशाहीवर काय परिणाम होतो ते आता समजून घेऊया. तसं पाहिलं तर आपल्याकडे पक्षांतरबंदी कायदा नावाचा एक पक्का कायदेशीर साचा आहे. हा कायदा यासाठीच बनवला गेला होता जेणेकरून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वारंवार पक्ष बदलू नयेत, सरकारमध्ये एक प्रकारची स्थिरता राहावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांच्या कौलाचा आदर राखला जावा. पण यातला मोठा विरोधाभास पहा. हा कायदा अस्तित्वात असूनही आजचे राजकारणी पळवाटा शोधण्यात आणि पूर्णपणे कायदेशीररित्या पक्षांतर करण्यात कसे यशस्वी ठरत आहेत हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. थोडक्यात सांगायचं तर आजच्या राजकारणाचे 2 स्पष्ट प्रवाह समोर येतात. पहिला प्रवाह आहे सत्तेसाठी बदलणारा, ज्याला केवळ मंत्रिपदे, निवडणुकीचं तिकीट आणि सत्ताधारी आघाडी यांचंच आकर्षण आहे. आणि दुसरा प्रवाह आहे विचारधारेसाठी टिकणारा, जो मूळ विचार, केंद्रीय यंत्रणांचा संभाव्य दबाव आणि अगदी विरोधी पक्षात बसण्याची तयारी या पायावर उभा आहे. हा सरळ संधिसाधूपणा आणि वैचारिक बांधिलकी यांच्यातील एक मोठा लढा आहे. तर ह्या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. ह्या सर्व खिचडीमध्ये पक्षांतरबंदी कायदा खरोखरच यशस्वी झाला आहे का? की आधुनिक लोकशाहीतून राजकीय विचारधारा पूर्णपणे नष्ट झाली आहे? मतदारांशी आणि तत्वांशी प्रामाणिक राहण्याला आजच्या या वेगवान आणि प्रॅक्टिकल राजकारणात खरंच काही किंमत उरली आहे का? हे विश्लेषण पाहिल्यानंतर या बदलत्या राजकीय वातावरणावर नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. ह्या वास्तवाचा आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा, होय ना?